न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आता दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक होणार आत्मनिर्भर। मोफत उपकरण वितरणाने मिळाला स्वावलंबनाचा भक्कम आधार। गोरगरीब दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातील अंधार दूर करत त्यांना सन्मानाने जगण्याचे बळ देणारे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अहिल्यानगर यांच्या वतीने मंगळवारी एका ऐतिहासिक आणि अत्यंत यशस्वी सोहळ्यात मोफत सहाय्यक साधने व अत्याधुनिक उपकरणांचे वितरण करण्यात आले। अडीप आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत झालेल्या या महावितरणामुळे शेकडो लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले असून त्यांच्या स्वावलंबी प्रवासाला एक नवी दिशा मिळाली आहे। या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आणि महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त माननीय श्री सत्यजित बडे यांनी अहिल्यानगर केंद्राच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी DDRCच्या पारदर्शक आणि गतिमान कार्यपद्धतीचा गौरव केला। या केंद्रामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध पुनर्वसन सेवा आणि मोफत साधनांमुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन अतिशय सुकर झाले असून खऱ्या अर्थाने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले। हा सोहळा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर येथे प्रचंड उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, सहाय्यक आयुक्त देवीदास कोकाटे, विखे पाटील फाउंडेशनचे सदस्य व विश्वस्त वसंत कापरे, तांत्रिक संचालक सुनील कल्हापुरे तसेच DDRCचे संचालक डॉक्टर अभिजित दिवटे यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांचा उत्साह वाढवला। तसेच दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयातील पंकज वाघमारे, भरत कांबळे, प्रशांत गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। विखे पाटील फाउंडेशन मार्फत चालवण्यात येणार आहे आणि राज्य शासनाने फंडिंग केलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये आज राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त सन्माननीय सत्यजित बडे साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली आणि ह्या सगळ्या केंद्राची त्यांनी पाहणी केली। दिव्यांग बांधवांशी, त्यांच्या पालकांशी या ठिकाणी त्यांनी संवाद साधला आणि संस्थेचे जे सगळे संचालक आहेत त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधला। अतिशय उत्तम पद्धतीनं विखे पाटील फाउंडेशनच्या वतीनं हे केंद्र चालवलं जातं आणि मला अतिशय आनंद आहे की हे केंद्र अहिल्यानगर जिल्ह्यात आहे। हे राज्यातलं सर्वोत्कृष्ट केंद्र आहे। या ठिकाणी हजारो जे दिव्यांग बांधव आहेत यांची रोजच्या रोज OPD होते आणि त्यांना सगळ्या प्रकारच्या ज्या काही सुविधा आहेत त्या ठिकाणी दिल्या जातात। त्यांना लागणारे जे काही एड्स आहेत ती या ठिकाणी पुरवले जातात। निश्चितपणे एकूण दिव्यांग कल्याण विकासाच्या दृष्टीने राज्य सरकारची जी भूमिका आहे ती भूमिका लक्षात घेऊन या फाउंडेशनच्या माध्यमातून हे DDRC चालवलं जातं, जे अतिशय उत्तम आहे। मी अतिशय मनपूर्वक ह्या केंद्राला शुभेच्छा देतो। असंच काम त्यांच्याकडून चालत राहावं आणि ह्या दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी ते असंच सातत्याने सक्रिय राहावेत अशी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो। आज विखे फाउंडेशन संचलित DDRC केंद्रास भेट देण्याचा योग आला आणि या संस्थेचं कामकाज पाहिल्यानंतर हे लक्षात आलं की ही संस्था महाराष्ट्रामधली एक अग्रगण्य संस्था का झालेली आहे। या संस्थेमार्फत आजपर्यंत हजारो दिव्यांग जनांना वेगवेगळ्या प्रकारचे उपचार, औषधं आणि असिस्टिव्ह डिव्हायसेस देऊन फार मोठं भरीव काम त्यांनी केलेलं आहे। खऱ्या अर्थाने दिव्यांगांचं सक्षमीकरण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या दृष्टीने संस्थेची वाटचाल चालू आहे। या संस्थेस, या केंद्रास मी प्रशासनाच्या वतीने भरपूर शुभेच्छा देतो। धन्यवाद। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।